उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी जाहीर। वर्षा गायकवाडांविरुद्ध उज्ज्वल निकम लढत। पूनम महाजनांचा पत्ता काय? शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। FSI प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल। शशिकांत शिंदेंसोबत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्रात उद्योग काँग्रेसमुळे आले। देशात महागाई बेरोजगारी वाढली। निवडणुका आल्यावरच गॅसचे दर कमी का केले? प्रियंका गांधींचा मोदींना थेट सवाल। संविधान बदलण्याचा मोदींचा इरादा। पैशाच्या जोरावर महाराष्ट्रात सरकार पाडलं। प्रियंका गांधींचा फोडाफोडीच्या राजकारणावर भाजपवर आरोप। शाहू महाराजांचा पराभव करा असं मोदी म्हणतात। शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कोल्हापूरची जनता विसरणार नाही। मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर राऊतांचा हल्लाबोल। वंचित भाजपची बी टीम। वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान। शिर्डीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंचा वंचितसह भाजपवर हल्लाबोल। लोकसभेच्या ऑफरबद्दल MIMला धन्यवाद। प्रकर्ष नुकसान होईल अशी कृती करणार नाही। मात्र पुढील टप्प्यात काँग्रेसचा प्रचार करणार नाही। MIMने दिलेल्या ऑफरवर नसीम खानची स्पष्टोक्ती। काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी न दिल्यानं समाजामध्ये नाराजी। महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार का दिला नाही? नसीम खान यांचा काँग्रेसला सवाल। मतदारसंघ सोडून त्यांना दुसरीकडे उमेदवारी दिली। वर्षा गायकवाडांना बळीचा बकरा बनवलाय। वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून प्रकाश आंबेडकरांचा टोला। काँग्रेसच्या नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा उमेदवार देण्याची MIMची ऑफर। खासदार इम्तियाज जलील यांची ट्विटरवरून ऑफर। महायुतीच्या प्रचारात कोल्हापुरात पंतप्रधानांची जाहीर सभा। जाहीर सभेत राजवर्धन कदम बांडे होणार सहभागी। राजश्री शाहू महाराजांच्या गादीचे वंशज असल्याचा कदम बांडे यांचा दावा। केंद्र सरकारकडून कांदा निर्यात करण्यास हिरवा कंदील। 6 देशात 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्राकडून परवानगी। शेतकऱ्यांनी डोळे वटारले आणि निर्यात बंदी उठवली। त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद कळेल। राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।